ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. शिवरात्र, प्रदोष व्रत तसेच सोमवती अमावस्या सोमवारी शिवलीला अमृत पठण करणे किंवा श्रवण करणे याला खूप महत्त्व आहे. तर आज आपण शिवलीलामृत मधील 11वा अध्याय पठण करणार आहोत. याची फलश्रुती बघूया. हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होईल. यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्व नाश होतो. म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे. ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा. शिवलीला अमृतचा 11वा अध्याय पठण केल्यामुळे आपल्याला संपूर्ण शिवलीला अमृत पारायण केल्याचे पुण्यफळ मिळत असते. तसेच या अध्यायाला रुद्राध्याय देखील म्हटलं जातं. आपण या अध्यायाचा अगदी मराठी भावार्थ देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री शिवलीला अमृत अध्याय 11वा. रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी पारायण, सदा शिवलीला अमृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादींप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन. घेता तर ती जीव बहु, अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठे बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख, षण्मुख, अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृद भाषिणी, पूर्वदत्ते ऐसे लाधीजे कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजदाची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्याने. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी, नित्य पाहे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यांस का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी.
जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टीकर्ता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसपत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनाचीर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंची स दटावुनी, क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पैकेले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनी तीर्थात बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समजता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजीये आणि समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे केसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमातयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा तियेची. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तेसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्या, पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंक राजस. चंद्ररशी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गो महिषी खिल्लारे, बहुत वाजी गज घरी बहुस. दास दासी अपार घरी, माता सौभाग्य सहोदरी. जिचे गायन एकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ रूप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सौभाग्य येते घरा. वेश्या असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकवले कौतुके. आपले जे का नृत्यागर, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण. सेवेची महानंदी करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांची सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवतीच्या संगती करून, त्यांसही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पाहवया लागून, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदीच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला. तन्मय झाली ते धवा, पूजा करुणी स्वहस्तकी. त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मुलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्माने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन, नमन करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्ष्मी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून, कोटी कंकणे टाकावे उवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून, लिंग ठेवी
जतनही, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्याघरी येऊन, मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचगे, तिचे केसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली, तिस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी, तव वातात मज चेतला, तशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुकुट मरकट दिदले सोडून, गेले पळून मनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रति तेधवा, माझे दिव्य लिंग आहे की जतन, महानंदे घाबरे ऐकून, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाते ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडांच्या, अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणून, ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान, हर हर शिव म्हणून, उडी निशंक घालती, सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमोळी, दशभुज पंचवदन, चंद्रमोळी संकष्टी पाळी भक्ताते, माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार, सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरविते, वरचेवर कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेस झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी तयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालेली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी, श्रुधा तृषा विरहित, त्रिशुद्धी भेद बुद्धी केची तेथे, नाही काम क्रोध द्वंद दुःख, मद मत्सर नाही निशंक, जेथीच गोडे उदक, अमृताहून कोटी गुणे, जेथे सुर तरुंची वने अपार, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागरे, भक्तांकारणे निर्मिले, जेथे बोसनता बोलते शिवदास, तेथे प्राप्त होय तयांस, शिवपद सर्वदा अविनात, महानंदा तेथे पावले, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावतील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते, अमात्यासहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलती पुढती, हे राज्य किती वर्षे करते, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्यमान, सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हास एकला वाटेत दुःख, ही सभा सकळीक, दुःखांनवी पडले पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव एकता धरणेसी, मूर्छा येऊनी पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहोळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशी, करुणीय हा आकार, वक्षस्थळ पिठी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक एक सांगतो विचार, हे पंचभूते नव्हते समग्र, शशीमित्र नव्हते ते, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत्य, तेथून झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करून या, सत्वांशी निर्मिला पीत वसन, रजांशी सृष्टी कथा द्रुहीन, तमांशी रुद्र परिपूर्ण,
सर्ग स्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय एकली पडते त्यांच्या दर्शनी जीव उद्धरते मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रादाये ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तेने कृतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडेल सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जो त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्याचे वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना उद्धारी अयुत रुद्रा वर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यूदुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गतीत होऊन बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यांपासून तरी त्वा आचार्य तत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगसी ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांस वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेते जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुणी स्थापिले स्वधनुचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषी गर्जिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वनन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभी करा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तिची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उद्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरंगासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजीनस ते तेजे जैसे गबसते भस्म अंगी व्याघ्रांबर दिसते दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडाने गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांची गजर डंगा गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजते चंद्राणाना धडकती भेरी नादन माये न भूदरी असो भद्रसेना यावरी विधियुक्त होम करीत असे षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्र मने आवडे तितके भरा एकसरी मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हिचे केले मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध बनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतापले मृडानी रमणलिंग अर्चिजे की नय देवास सांपडे चिंतामणी क्षुदिदा पुढे क्षीराब्दी ए धावणी तेसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन अवतान पादे
कयादो हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सवाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या करत लामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मावुतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका. तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी. षोडपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा टाकी कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठानी धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सपुसू लागला. शिवसुत एकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. ते सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊन असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता केसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होत. हे महत्पुण्ये निरसून सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वाप्रदाय कष्टबहू. मग उभा टाकून वृत्तांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहु. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म दहन देऊन तुषविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडते. त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती. वंदोणी नेती शिवपदा दशशद कपिला दान. एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष्य भक्षण. सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होते. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठ वास बहुत स्वच्छ करून राहिले. शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसून वांज झाली माता. त्याची सांगती न धरावी तत्वता. त्यांशी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे. ते त्यजावे जीव भावे. जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बेसते त्याचे पंक्ती त्यांसी मृत्यू आला या गोष्टीचा. संदेह काही असेना असे सर्व भावे निश्चित. अखंड पाहवे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटले. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. 11 अध्याय गोड. श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.
श्री शिवलीला अमृत अध्याय 11. सूत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासू प्रधान होता. या दोघांना पुत्ररत्न होते. ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत. अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे. हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली. पुढे काय होणार? एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले. राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली. ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले, राजा हे शिवभक्त का आहेत त्याची पूर्वकथा सांगतो. पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वेश्या आई भाऊ समवेत राहत होती. तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. तेच हे तुझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले आहेत. कारण महानंदा ही शिवभक्त होती. तिने आपल्या नृत्यशाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथापुराण सांगत असत. ते हे पूजा व्रत व कथापुराण कोंबडा माकड यांच्या कानावर देखील पडत असत. त्यांना तिच्याबरोबर शिवभजन घडत असे. एके दिवशी भगवान शंकराने तिची परीक्षा घेतली. सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले. त्याचे रूप पाहून ती वेडावली व त्याचे स्वागत करून तिने 3 दिवस मी तुमचीच आहे म्हणून सांगितले. त्यांनी आपले दिव्य लिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव, हा माझा प्राण आहे. हे जर जळाले किंवा भंगले तर मी अग्नीत प्रवेश करेन म्हणून तिने हे शिवलिंग नृत्यशाळेत ठेवले. दोघे आसनी बसले. रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले. ती धावत आली. प्रथम माकड व कोंबडा सोडला. ते वनात पळून गेले. पुढे सौदागराने अग्निकाष्ट घेतले. ही देखील सर्वस्वाचा त्याग करून अग्नीत उडी टाकली. तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले. तिने कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली. तिची ती इच्छा पूर्ण केली. राजा हे ते कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले. ते सर्वांना शिवभजनाला लावतील. परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावतील. पुढे ऋषींनी राजास रुद्राध्यायाची पारायण कर म्हणून सांगितले. सहस्र घट स्थापना करून ब्राह्मण हस्ते रुद्रघोष चालू केला. 7व्या दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला. तेव्हा पराशर ऋषींनी त्याच्या अंगावर रुद्रोदक शिंपडले. त्या योगे तो शुद्धीवर आला. सर्वांना आनंद झाला. पुढे सुधर्माने शिवदूतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व नारद तेथे प्रगट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले. पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधान पुत्रास प्रधान पद दिले. तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकाची प्राप्ती झाली. असे या अध्यायाचे महात्म्य आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.